Hello everyone, this is Abhishek Mahale. Welcome to Ignite Academy. मित्रांनो, this is our numerical dose episode 5.2, not 5.3, 5.2. याच्या अगोदर आपण 5.1 बघितलं होतं सर्वेइंगचं. This is our second episode for surveying 5.2. याच्या अगोदर आपण various subjects साठी बरेच सेशन घेतलेत न्यूमरिकल डोस मध्ये. Now in this lecture we will have a look at surveying. त्यातल्या त्यात आपण बेरिंग्सच्या कॅल्क्युलेशन वर फोकस करणार आहोत. याच्यामध्ये आपण फोर बेरिंग, बॅक बेरिंग यांचं इंटर कन्व्हर्जन, मॅग्नेटिक डेक्लिनेशन वरचे न्यूमरिकल्स आणि त्याच्यानंतर डिफ्लेक्शन अँगल्स अँड इन्क्लुडेड अँगल्स काढणे या गोष्टींना आपण थोडंसं फोकस करू. सो लेट अस स्टार्ट द क्वेश्चन. व्हॉट विल बी द बॅक बेरिंग ऑफ द लाईन हॅव्हिंग फोर बेरिंग इक्वल टू 70 डिग्री. बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी कुठलाही फॉर्म्युला सांगणार नाहीये, कुठलेही एक्सप्रेशन सांगणार नाहीये, कुठलेही थंब रूल्स वगैरे मी तुम्हाला सांगणार नाहीये. सिम्पली तुम्हाला जॉमेट्री वरती फोकस करायचं आहे आणि उत्तर पटापट काढायचे आहेत. बघा, जी फोर बेरिंग आहे ही फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांच्यातला जो डिफरन्स असतो तो 180 डिग्री असतो. ओके, सो तुम्हाला जे विचारलं आहे अगोदर ते बघा की त्यांनी काय म्हटलं, व्हॉट विल द बॅक बेरिंग. सो बॅक बेरिंग विचारलेली आहे. बॅक बेरिंग इज फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री. हा डिफरन्स असतो, कारण जर या प्रकारे असणार आहे, दिस इज नॉर्थ अँड दिस इज नॉर्थ. ओके, ही जर फोर बेरिंग असेल तर बॅक बेरिंग जी असते ती लाईन प्रोड्यूस्ड अशी असते किंवा सिम्पली इथून अशी, तर ते वन अँड द सेम थिंग आहे. सो ऑब्विसली तर डिफरन्स जो असतो तो 180 डिग्रीचा असतो. सो तुम्ही काय करायचंय, व्हेरी सिंपल गोष्ट मी ट्रिक तुम्हाला सांगून देतो की बॅक बेरिंग काढायची असेल तर जी फोर बेरिंग आहे ती आधी लिहून टाका. किती होईल ती फोर बेरिंग, किती आहे 70 डिग्री. आता बघा, 70 डिग्री प्लस 180 डिग्री केलं तर पॉझिटिव्ह आन्सर येतं. 70 डिग्री मायनस 180 डिग्री केलं तर निगेटिव्ह आन्सर येतं आणि निगेटिव्ह आन्सर येता कामा नये. म्हणून इथे 70 डिग्री प्लस 180 डिग्री असं हे आन्सर तुमचं 250 डिग्री करेक्ट येईल. ओके, 70 डिग्री मायनस 180 डिग्री हे जे येईल हे येऊन जाईल तुमचं मायनस 110 डिग्री अँड कॅनॉट बी निगेटिव्ह. ओके, सो दिस इज करेक्ट. म्हणून 250 डिग्री इज द करेक्ट आन्सर फायनल. चलो नेक्स्ट बघा, व्हॉट विल बी द बॅक बेरिंग. म्हणजे बॅक बेरिंग पुन्हा विचारली त्यांनी, दिली काय फोर बेरिंग, किती आहे नॉर्थ 25 डिग्री वेस्ट. आता याच्यात त्यांनी रिड्युस्ड बेरिंग सिस्टीम मध्ये दिलेलं आहे. ओके, सो फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री हा फॉर्म्युला तर ऑलवेज ऍप्लिकेबल आहेच. बट अगोदर ही जी कंडिशन आहे ही काय आहे ती समजून घ्या. नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट जो आहे तो कसा, तर दिस इज नॉर्थ, दिस इज वेस्ट, ईस्ट अँड साऊथ. ओके, मग नॉर्थ वेस्ट म्हणजे इथे कुठेतरी बसतो, 25 डिग्री आहे म्हणजे या प्रकारे लाईन असेल आणि हा अँगल असेल 25 डिग्री. ओके, ही याची फोर बेरिंग येते म्हणजे याचा अर्थ या प्रकारे असणार आहे, लाईक दिस. ओके, हे आलं काय 25 डिग्री, 25 डिग्री. दिस इज फ्रॉम नॉर्थ. आता लाईन कोणती आहे तुमची, ही फोर बेरिंग आहे. व्हॉट विल बी द बॅक बेरिंग ऑफ लाईन हॅव्हिंग फोर बेरिंग इतकी. फोर बेरिंग याची किती आहे 25 डिग्री आहे. बॅक बेरिंग साठी तुम्हाला नेक्स्ट ठिकाणी जावं लागेल. सर्वे असा चालू आहे तर बॅक साइडला तुम्ही बेरिंग मार्क करतात म्हणजे अशा प्रकारे ऑलवेज क्लॉकवाईज. पण याची ही जी ना ही क्वाड्रंटल बेरिंग आहे. ओके, क्वाड्रंटल बेरिंग या लाईनची ही अपोजिट वाली जी आहे दिस इज बॅक बेरिंग. समजलं, दिस इज बॅक बेरिंग. बट इन होल सर्कल बेरिंग सिस्टीम ही तुम्हाला दिसते. जर याचीच जर तुम्हाला रिड्यूस मध्ये तुम्ही सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे मार्किंग करावं लागेल. मग मला सांगा हे आणि हे अल्टरनेट अँगल आहेत म्हणजे सरळ सरळ हे सुद्धा 25 डिग्री येऊन जाईल. मग हे काय तुमचं साऊथ आणि इकडे काय असतो तुमचा, इकडे काय असतो ईस्ट असतो. सो साऊथ 25 डिग्री ईस्ट इज द करेक्ट आन्सर. बट असं कोणतंच ऑप्शन इकडे दिसत नाहीये. याचा अर्थ काय, तुम्हाला त्यांनी होल सर्कल मध्ये विचारलंय. होल सर्कल, मग मला सांगा 180 डिग्री याच्यातून 25 डिग्री जर मायनस केले तर तुम्हाला ही भेटून जाईल होल सर्कल बेरिंग. सो ती येऊन जाईल तुमची 25 डिग्री मायनस करा, 20 डिग्री मायनस केले 160, अजून 5 मायनस केले 155 डिग्री. ओके, सो 155 डिग्री इज द करेक्ट आन्सर. तुम्ही याला पण कन्वर्ट करू शकता. याला होल सर्कल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करणार, 360 डिग्री मायनस 25 डिग्री, तर होल सर्कलची मिळून जाईल तुम्हाला फोर बेरिंग. कारण इन द डायरेक्शन ऑफ सर्वे आणि क्लॉकवाईज तर हेच आहे म्हणजे ही बेरिंग झाली. मग ती किती येईल तुमची, 20 गेले तर होतात 340, अजून एक 335 डिग्री, 335 डिग्री. ओके, 335 डिग्री.
आणि मला सांगा 335 मधून जर 180 मायनस केला तर बॅक बेरिंग भेटून जाईल, कारण प्लस केला तर 360 प्लस जातं उत्तर. 360 पेक्षा जास्त उत्तर कधीही येत नाही आणि 0 पेक्षा कमी उत्तर कधीही येत नाही. म्हणजे हा फॉर्म्युला जर यूज केला तर उत्तर तुमचं 0 to 360 डिग्रीच्या मध्येच असलं पाहिजे. कधीही निगेटिव्ह उत्तर चालणार नाही, कधीही 360 डिग्री उत्तर चालणार नाही. मग तोंडी आपण एखादं बघू क्वेश्चन, येतं तो आम्हाला 155 डिग्री झालं. तोंडी आपण क्वेश्चन बघू. सपोज 4 बेरिंग आहे 50 डिग्री, तर बॅक बेरिंग काय असेल? तर दोन ऑप्शन आहे, एक तर प्लस 180 करा, एक तर मायनस 180 करा. 50 मधून जर 180 वजा केला, 50 मधून जर 180 वजा केला तर काय होतं? उत्तर कसं येतं? निगेटिव्ह येतं. सो चालणार नाही. 50 मध्ये 180 ऍड करावं लागेल. 230 डिग्री बॅक बेरिंग येऊन जाईल. सो 4 बेरिंग 50 डिग्री असेल तर बॅक बेरिंग ही 230 डिग्री बनायला पाहिजे. ठीक आहे. सपोज बॅक बेरिंग दिलेली आहे 70 डिग्री, तर पुन्हा तेच की प्लस 180 करायचं की मायनस. 70 मधून 180 वजा केला तर निगेटिव्ह उत्तर येतं, याचा अर्थ प्लस करायचंय. सो 70 डिग्री जर बॅक बेरिंग असेल तर त्याच्यामध्ये प्लस 180 करा. 180 प्लस 70 काही 360च्या पुढे जात नाही, म्हणजे करेक्ट आन्सर येईल. सो 180 प्लस 70 इज 240. दिस विल बी द 4 बेरिंग. काही असेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट. व्हॉट विल बी द 4 बेरिंग ऑफ लाईन हॅव्हिंग बॅक बेरिंग 270. आता ते म्हणताय की बॅक बेरिंग 270 डिग्री आहे. मला सांगा 4 बेरिंग इक्वल टू बॅक बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री, हाच रूल असतो. मग इथे बॅक बेरिंग तुम्ही 270 डिग्री पुट केली तर मला सांगा 270 प्लस 180 बिकम्स ग्रेटर दॅन 360 डिग्री. सो चालणार नाही. ओके. म्हणून 4 बेरिंग इक्वल टू 270 डिग्री मधून 180 वजा करा. म्हणजे चिन्ह असं घ्यायचं की उत्तर शून्यापेक्षा कमी नको, म्हणजे निगेटिव्ह नको, आणि 360 पेक्षा जास्त नको. याच्यात जर 180 ऍड करून दिला तर रॉंग होऊन जाईल, कारण उत्तर 360च्या पुढे जाईल. सो ते नाही चालणार. म्हणून बाय डिफॉल्ट मायनस करा. मायनस केलं तर काय येतं? 270 मधून 100 गेले, 170 80 गेले, 90 डिग्री. सो बॅक बेरिंग येऊन जाईल तुमची 90 डिग्री. ओके. बॅक बेरिंग नाही, 4 बेरिंग येऊन जाईल 90 डिग्री. चलो नेक्स्ट. द रिड्युस्ड बेरिंग ऑफ 2 लाईन्स. 2 लाईन आहेत ज्यांच्या रिड्यूस बेरिंग दिल्या आहेत, त्यांनी विचारलंय दोघांमधला इंटेरियर अँगल किती. ठीक आहे. क्वाड्रंट ड्रॉ करायचा अशा प्रकारच्या क्वेश्चन साठी. रिड्यूस बेरिंग ऑफ 2 लाईन्स, 2 लाईन आहेत म्हणजे एकाची रिड्यूस बेरिंग, आता हे नॉर्थ आहे, वेस्ट आहे, साऊथ आहे, हे वेस्ट आहे, सॉरी हे ईस्ट आहे. मग कशी आहे? पहिली रिड्यूस बेरिंग नॉर्थ वेस्ट मध्ये, आणि दुसरी कशी आहे? साऊथ ईस्ट मध्ये. नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट अशी आहे. सो नॉर्थ वेस्ट मध्ये बेरिंग आहे म्हणजे हे झालं तुमचं 67 डिग्री. ओके. आणि साऊथ ईस्ट मध्ये बेरिंग आहे, तर साऊथ ईस्ट ची बेरिंग म्हणजे 32 डिग्री. या प्रकारे. ओके. ऑफकोर्स 67 ची लाईन इकडे जाते, तर तुम्ही 32 ची लाईन इकडेच ड्रॉ करणार. आता याच्यामध्ये इंटेरियर अँगल नेमका कोणता? इंटेरियर अँगल कोणता? तर इंटेरियर अँगल कोणता असेल? हा असेल. दिस विल बी द इंटेरियर अँगल. सो इंटेरियर अँगल जर तुम्हाला फाइंड करायचा असेल तर कसा फाइंड करणार इंटेरियर अँगल? सगळ्यात अगोदर बघा, हा 32 घ्यायचा आहे, हा 90 घ्यायचा आहे आणि हा घ्यायचा आहे. मग हा जर 67 आहे तर हा किती येईल? हा जर 67 आहे तर हा किती येईल? 90 मायनस 67. 67 आणि 3 70 आणि 20 90, म्हणजे हा झाला तुमचा 23 डिग्री. मग इंटेरियर अँगल काय होऊन जाईल? 23 डिग्री प्लस 90 डिग्री आणि 23 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस 32 डिग्री. सो फायनल आन्सर येऊन जाईल तुमचं 32 अधिक 23 अधिक 90. हे किती येतं? 3 आणि 2 5, 5 आणि 5 55, 90 आणि 55 145 डिग्री, 145 डिग्री. दिस इज द इंटेरियर अँगल. ओके ना. 145 डिग्री आन्सर येतं. क्लिअर आहे? हा नॉर्थ वेस्ट मध्ये आणि हा साऊथ ईस्ट मध्ये. सो ऑब्विसली हे इकडे 32 त्यांनी दिलंय आणि तिकडे 67 दिलंय. सो इट इज इझी टू अंडरस्टँड. 145 डिग्री याचं क्लिअर आन्सर येतं. चलो नेक्स्ट. रिड्युस्ड बेरिंग ऑफ 2 लाईन्स. ठीक आहे. 2 लाईन्स आहेतच मुळात. रिड्यूस बेरिंग पहिली कोणती आहे? साऊथ 27 डिग्री वेस्ट. इकडे वेस्ट असतो.
सो ही एक आली. 27 डिग्री जर हा असेल 27 डिग्री, तर 27 ची लाईन इकडे येते. नॉर्थ 32 डिग्री ईस्ट, दिस इज नॉर्थ. नॉर्थ कडून 32 डिग्री इकडे, तर 27 पेक्षा मोठाच जाईल. ओके, समजलं नाही कसं मार्क करायचं. हा जा तुमचा 32 डिग्री, हा जा तुमचा ईस्ट. बर, मग आता मला सांगा की व्हॉट इज द इंटेरियर अँगल. तर हा असेल तुमचा थिटा आय इंटेरियर अँगल. ओके, तर हा जो थिटा आहे तो कसा येईल मग. ह्या 90 मधून 32 गेले तर हा किती येतो. 90 मधून 2 गेले, 90 मधून 30 गेले, सपोज 60, 2 गेले 58, 58 डिग्री. हा झाला 58 डिग्री. ठीक आहे, 58 आणि 2 60 आणि 30 90, येस 58. सो काय येईल 58 डिग्री. ओके, प्लस 90 डिग्री म्हणजे हा एक, आणि प्लस 27 डिग्री. सो 58 आणि 7 होतो 65, 75 85 175 डिग्री, 175 डिग्री. ओके, अशा प्रकारे तो इंटेरियर अँगल तयार होईल. व्हॉट विल द इंटेरियर अँगल, इझी एकदम. चलो नेक्स्ट, द रिड्युस्ड बेरिंग ऑफ टू लाईन्स. दोन लाईन आहेत, यांच्या रिड्युस्ड बेरिंग्स. आता बघा तुम्ही अगोदर प्रश्न वाचून पॉज करून स्वतः प्रयत्न करा. नाही जमलं सोल्युशन तर पुढचं बघा बरं. आधीच तुम्ही सोल्युशन बघून घेऊ नका. म्हणजे मीच प्रश्न वाचतोय, मीच सॉल्व्ह करतोय, मग तुम्ही काय करताय, पॉज करून तुम्ही आधी प्रयत्न करा. नसेल जमत तर पुढचं बघून सोल्युशन कसं आहे ते बघा. कारण हे सगळे एक्झामला येणारे प्रश्न आहेत. इवन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला सुद्धा यातले काही आलेले आहेत. द रिड्युस्ड बेरिंग ऑफ टू लाईन्स. दोन लाईन आहेत वेअर रिड्यूस बेरिंग त्यांनी दिलेली आहे. रिड्यूस बेरिंग ऑफ टू लाईन्स, एक नॉर्थ वेस्ट मध्ये. आता हा नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट. ओके, मग एक नॉर्थ वेस्ट ची 39 डिग्री बेरिंग आहे, दिस इज 39 डिग्री बेरिंग. ओके, आणि दुसरी आहे 32 डिग्री साऊथ वेस्ट मध्ये, साऊथ वेस्ट 32 डिग्री. मला सांगा या दोघं लाईन्स मधला इंटेरियर अँगल हा असेल का थिटा आय. तर किती काढता येईल तो, थिटा आय इज इक्वल टू या टोटल मधून म्हणजे 180 मधून हा अँगल इकडनं ना अँगल इकडनं वजा करायचा, -39 डिग्री आणि -32 डिग्री. म्हणजे 180 मधून 30 आणि 30 60 गेले, 120 उरलं, 120 मधून 11 गेले, 109 डिग्री. सो द फायनल आन्सर इज 109 डिग्री. दिस इज द answer of interior angle. So interior angle is 109 degree. Very easy. Next, the magnetic bearing of a line was 72 degree. बघा, एक असतं मॅग्नेटिक बेरिंग, दुसरं असतं ट्रू बेरिंग. मॅग्नेटिक बेरिंग हे मॅग्नेटिक नॉर्थ पासून घेतलेलं असतं, ट्रू बेरिंग हे ट्रू नॉर्थ पासून घेतलेलं असतं. तुम्हाला मॅग्नेटिक बेरिंग दिलेली आहे आणि ट्रू बेरिंग विचारलेली, दॅट्स इट. म्हणजे सपोज तुमच्याकडे एक ट्रू नॉर्थ आहे, दिस इज द ट्रू नॉर्थ दॅट वी हॅव, बरोबर. त्याच्यानंतर ही आपली लाईन. ओके, हा जा तुमचा ट्रू नॉर्थ. आता जो मॅग्नेटिक नॉर्थ आहे तो ड्रॉ करण्यासाठी डेक्लिनेशन बघायचं. डेक्लिनेशन बघायचं, डेक्लिनेशन किती आहे तुमचं 1 डिग्री 20 मिनिट. 1 डिग्री 20 मिनिट वेस्टला, वेस्टला म्हणजे इकडे. म्हणजे जे डेक्लिनेशन आहे नॉर्थचं ते कसं झालेलं आहे, अशा प्रकारे झालेलं आहे. ओके, झालं. बघा, हा तुमचा मॅग्नेटिक नॉर्थ आहे आणि हा तुमचा ट्रू नॉर्थ आहे. हा मॅग्नेटिक नॉर्थ डेक्लिनेशन शो करतो, तर डेक्लिनेशन आहे 1 डिग्री 20 मिनिट. 1 डिग्री 20 मिनिट इतकं डेक्लिनेशन आहे. आता जी बेरिंग तुम्ही मोजतायत ती कोणती बेरिंग मोजली आहे, मॅग्नेटिक बेरिंग. ओके, आणि ती किती 72 डिग्री, म्हणजे इथे कुठेतरी येईल. आणि हा जो अँगल असेल हा आला तुमचा 72 डिग्री, कारण तो मॅग्नेटिक बेरिंग शो करतोय. तर ट्रू बेरिंग कोणती असेल, ही असेल ट्रू बेरिंग. ओके, सो ट्रू बेरिंग इज इक्वल टू काय होऊन जाईल, या टोटल मधून म्हणजे 72 डिग्री मधून
1 डिग्री 20 मिनिट वजा होऊन जाईल आणि फायनल आन्सर येऊन जाईल तुमचं काय, नाही येत असेल तुम्हाला तर असं लिहा, 71 डिग्री 60 मिनिट मधून 1 डिग्री 20 मिनिट वजा करायची. कारण 71 डिग्री 60 मिनिट म्हणजेच 72 डिग्री. 60 मधून 20 गेले उरले 40, 71 मधून 1 गेला उरला 70. 70 डिग्री 40 मिनिट, 70 डिग्री 40 मिनिट, 70 डिग्री 40 मिनिट. बी उत्तर आहे. ओके, चलो नेक्स्ट. मॅग्नेटिक बेरिंग ऑफ अ लाईन वॉज. आता त्यांनी दिलंय क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये की मॅग्नेटिक बेरिंग ही इतकी इतकी आहे आणि 3 डिग्री ईस्टला डेक्लिनेशन आहे. म्हणजे सपोज दिस इज आर नॉर्थ, दिस इज द ट्रू नॉर्थ, बरोबर, दिस इज द लाईन. आता मॅग्नेटिक नॉर्थ जो आहे तो कसा मार्क होतो, डेक्लिनेशन बघायचं, ईस्टला आहे की वेस्टला आहे. आता हे तर वेस्ट आहे, ईस्टला डेक्लिनेशन आहे. किती डेक्लिनेशन आहे, 3 डिग्री. 3 डिग्री म्हणजे ही लाईन बनली, हे झालं 3 डिग्री. 3 डिग्री हे झालं तुमचं मॅग्नेटिक नॉर्थ. आता त्यांनी बेरिंग कोणती दिली, मॅग्नेटिक बेरिंग दिली किती, साऊथ 38 डिग्री 12, साऊथ पासून. ओके, साऊथ पासून 38 डिग्री 12 कोणती दिली, मॅग्नेटिक. आता मॅग्नेटिक साऊथ हा आहे, मग त्याच्यापासून मोजा 38 डिग्री 12 मिनिट. ही इकडे सपोज एक लाईन आहे, जी लाईन आपण बोलतोय ती ही आहे. हे जे अँगल आहे हा अँगल किती आहे, 38 डिग्री 12 मिनिट. आता डेक्लिनेशन किती आहे, हे 3 डिग्रीचं डेक्लिनेशन आहे. मग मला सांगा की हा 3 डिग्री गेला तर तुम्हाला हे काय भेटून जाईल, ही तुम्हाला बेरिंग भेटून जाईल. ओके, ही तुम्हाला बेरिंग भेटून जाईल. मग आता मला सांगा व्हॉट इज दिस, 38 डिग्री 12 मिनिट मायनस 3 डिग्री 00 मिनिट, बरोबर ना. कारण हे पूर्ण 38 डिग्री 12 मिनिट येतात, 3 डिग्री वजा केलं तर ट्रू नॉर्थ पासून मिळेल, म्हणजे ट्रू साऊथ पासून. तर हे किती होऊन जातं मग, 12 मिनिट 35 डिग्री 12 मिनिट साऊथ, 35 डिग्री 12 मिनिट ईस्ट इज द एक्झॅक्ट आन्सर. साऊथ 35 डिग्री 12 मिनिट इज द एक्झॅक्ट आन्सर. पण आपल्याला तिकडच्या बाजूने बघणं सुद्धा गरजेचं आहे. पण आहे का ऑप्शन तसं काही की 90 पेक्षा जास्त अँगल कुठेच नाही, म्हणजे 35 डिग्री 12 मिनिट बरोबर आहे. पण जर होल सर्कल बेरिंग म्हटली तुम्ही, होल सर्कल बेरिंग, तर ती कशी काढणार तुम्ही, होल सर्कल बेरिंग म्हणजे ट्रू पासून हे मोजणार. तर 180 मधून काय करायचं आहे, ही व्हॅल्यू मायनस करायची. म्हणजे जी 35 डिग्री 12 मिनिट वाली व्हॅल्यू आहे ती 180 डिग्री मधून मायनस करायची. सो 180 डिग्री मायनस 35 डिग्री 12 मिनिट. तर याला कसं करावं लागेल, 179 डिग्री 60 मिनिट याच्यामधून 35 डिग्री 12 मिनिट. हे किती उरतात, 60 मधून 12 गेले, 10तून 2 गेले 8, 6तून 2 गेले 4, 48. ओके, आणि हे 9 मधून 5 गेले 4, 17तून 3 गेले 14, 144 डिग्री 48 मिनिट. हा तुमचा होल सर्कल बेरिंग, 144 डिग्री 48 मिनिट. दिस इज युअर ट्रू होल सर्कल बेरिंग. पण आपल्याला विचारलंय क्वाड्रंटल मध्ये, सो आवर आन्सर हॅज बीन डन. 35 डिग्री 12 मिनिट झालं आपलं काम. ओके, मी जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलं की तुम्ही होल सर्कल मध्ये पण काढू शकता. चलो नेक्स्ट. 4 बेरिंग ऑफ लाईन ए बी इज नॉर्थ 40 डिग्री ईस्ट. एक लाईन ए बी आहे, तिची 4 बेरिंग नॉर्थ ईस्ट म्हणता येते. म्हणजे सपोज दिस इज नॉर्थ, तर नॉर्थ ईस्ट कडे 4 बेरिंग आहे ती 40 डिग्री, कमी आहे थोडक्यात. अशी असेल लाईन मे बी, तुम्ही गेस करायचं. कारण नॉर्थ, मग या नॉर्थ पासून हा अँगल मोजला तर ही 4 बेरिंग झाली. हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी, आणि या बी मधून पण तुमचा असा नॉर्थ दिसेल तुम्हाला. ओके, मग आता हा जो अँगल आहे तो 40 डिग्री आहे, बरोबर आहे का. हे नॉर्थ ईस्ट, यस बरोबर आहे, हा 40 डिग्री हे दिलंय. आता 4 बेरिंग दुसरी एक लाईन आहे बीसी, त्या लाईनची 4 बेरिंग 20 डिग्री ईस्ट आहे. ओके, म्हणजे हा तुमचा ईस्ट आहे, हा साऊथ आहे, हा नॉर्थ आहे. तर त्यांनी क्वाड्रंटल मध्ये या दुसऱ्या बीसी लाईनची बेरिंग दिली आहे 20 डिग्री ईस्ट, म्हणजे ही असणार आहे अशी, साऊथ 20 डिग्री ईस्ट.
ओके, समजलं ना कशी मार्क केली. हे झालं 20 डिग्री. मग आता मला सांगा की इथे 40 डिग्री आहे. तुम्हाला विचारलं काय, डिफ्लेक्शन अँगल. डिफ्लेक्शन अँगल कशाला बोलतात, तर याला बोलतात बघा, याला बोलतात डिफ्लेक्शन अँगल. इथून हा डिफ्लेक्शन अँगल आहे, डेल्टा इज द डिफ्लेक्शन अँगल. तर हा अँगल आता कसा येईल बघा, हे टोटल जे 180 आहे, हा जर इथे 40 आहे तर ऑफकोर्स इथे काय असेल, 40 डिग्री असेल, कारण हे आणि हे पॅरलल आहे, तर हे करस्पॉन्डिंग अँगल होऊन गेले. हा 40 तर तो 40, हा झाला 40. ओके, आणि हा जर 40 आहे इथे आणि इकडे 20 आहे, तर हे टोटल 180 डिग्री मायनस हा 40 वजा करा आणि मायनस हा 20 पण वजा करा, तर आन्सर येऊन जाईल 120 डिग्री. समजलंय कसं आलं हे. हा टोटल आहे 180, त्यात हा 40 आहे, तर करस्पॉन्डिंग अँगल 40 तयार होऊन गेला. आणि इथे त्यांनी बेरिंग दिली ही 20 डिग्री, ती कशी दिली, साऊथ 20 डिग्री ईस्ट, साऊथ 20 डिग्री ईस्ट, ही 20 डिग्री, हे 40 डिग्री. एवढं जर वजा केलं 180 मधून, तर डेल्टा म्हणजेच डिफ्लेक्शन अँगल मिळून जाईल. पण डिफ्लेक्शन अँगलची डेफिनेशन समजून घ्या आधी. ए बी सी, तर हा असणार आहे तुमचा डेल्टा. सो 120 डिग्री इज द करेक्ट आन्सर. जमलंच पाहिजे, खूप इझी करा. लास्ट क्वेश्चन. A traverse is conducted as ABCDE back to A if forebearing of line AB is 120 degree and back bearing of line BC is 30 degree. What will be the included angle and deflection angle? दोघं विचारलेले आहेत. व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. एक ट्रॅव्हर्स आहे ABCDE, म्हणजे हे पॉइंट्स आहेत 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5 हे पॉइंट्स आहेत. याच्यात A जो आहे तो हा A आणि हा B आहे. ए बी सी, इकडे डी, इकडे ई आणि बॅक टू ए. बघू याच्यावर काम होतं का. फोर बेरिंग जी आहे लाईन ए बी ची, तर ती आहे 120 डिग्री. तर आय थिंक हे रॉंग आहे, कारण इथं तुम्ही जर फोर बेरिंग मार्क केली या प्रकारे, तर ती 120 डिग्री काही दिसत नाही. सो आपले उत्तर चुकून जातील. जॉमेट्री प्रॉपर पाहिजे, तुम्ही याला 120 डिग्री म्हणू शकत नाही. सो दिस इज रॉंग, हे नाही असं. ठीक आहे, मग काहीतरी आपल्याला इनोव्हेटिव्ह करावं लागेल अजून. सपोज ए पॉइंट आहे आणि पहिले मेरिडियनच ड्रॉ करायचं, म्हणजे नॉर्थ मार्क करायचं. आता इथून कसा घेऊ सो दॅट 120 अँगल फोर बेरिंग बनेल, तर असा घ्यावा लागेल, बरोबर. दिस इज ए अँड दिस इज बी. असा जर घेतला तर हा इथे फोर बेरिंग 120 डिग्री येऊन जाईल. हे आता बरोबर. त्याच्यानंतर बॅक बेरिंग ऑफ लाईन बीसी. आता ए बी नंतर एक बीसी पण आहे. आता तो बीसी इकडे जातो की इकडे जातो हे डिसाईड करू आपण आता. बॅक बेरिंग ऑफ लाईन बीसी, ऑप्शन बघा काय काय तुमच्याकडे. एक तर तुम्ही याला इकडे मोडू शकतात, एक तर तुम्ही याला इकडे मोडू शकता. पण कसंही मोडलं तरी तुम्ही 90 एन मार्क करा, असा एन मार्क करा. आता बॅक बेरिंग कशी घेतात, जर हा असा सर्वे चालू आहे किंवा असा चालू आहे, तर ही झाली फोर बेरिंग. तर बॅक बेरिंग कशी मोजणार, अशी मोजणार. आता ही बॅक बेरिंग काय 30 डिग्री येते का, नाही ना, म्हणजे इकडे नाही गेलाय तो, इकडे तर नाही गेलाय. रिपीट बघून घ्या जे सांगितलं ते, गरज आहे. दुसरा ट्रायल बघा. दिस इज नॉर्थ. सपोज इकडे गेली असेल लाईन, सपोज इकडे, ओके, तर इथे नॉर्थ मार्क करून बघा, नॉर्थ. जर सर्वे असा चाललाय, ओके, तर फोर बेरिंग अशी राहील, मग बॅक बेरिंग कशी राहील, मागच्या साईडला राहील, कारण ती ऑलवेज क्लॉकवाईज असते. तर याला ए म्हणणार, याला बी म्हणणार, याला सी म्हणणार. तर मला सांगा ए बी ची ही फोर बेरिंग झाली, बीसी ची फोर बेरिंग कुठून असेल, इथून इथे असेल. ओके, दिस इज फोर बेरिंग फॉर बीसी. त्याच प्रकारे दिस विल बी बॅक बेरिंग, ओके, फॉर बीसी विच इज इक्वल टू 30 डिग्री. समजलं कशा मार्क करायच्या.
म्हणजे हा अँगल 30 डिग्री आला असा त्याचा अर्थ होतो. मग हा 30 आहे तर हा पण 30 राहील. ओके, हा 30 आहे, ठीक आहे. हा 120 आहे, इथे बघा हा 120, मग हा 90 आहे, हा 90 आहे, तर हा किती होऊन जाईल? किंवा हा 120 आहे तर हा 60 येऊन जाईल. त्याचा सोडा विषय. हा जर 120 आहे तर हा किती होऊन जाईल? 60 येऊन जाईल, 60 डिग्री. मग हा 60 आला तर ऑफकोर्स हा अल्टरनेट अँगल आहे, हा पण 60 येऊन जाईल, 60 डिग्री. इंटेरियर अँगल किती येईल? इंटेरियर अँगल 180 मधून हा 60 वजा करा, फर्दर हा 30 पण वजा करा, तर हा तुम्हाला थीटा आय भेटून जाईल इंटेरियर अँगल. तर तो भेटला तुम्हाला 90 डिग्री. ठीक आहे. आता हा इंटेरियर अँगल आहे, पण डिफ्लेक्शन अँगल हा असतो बघा, हा तुमचा डेल्टा आहे, डिफ्लेक्शन अँगल. हा डेल्टा काय असेल तुमचा? आता हा जर असा गेला आणि हा 90 येऊन गेला आहे, तर हे पण काय येऊन जाईल? ऑफकोर्स 90 येऊन जाईल. नाहीतर मग मोजा परत, हा 30 आहे, हा 60 आहे, मग हा जर 60 आहे हे असं आहे तर हा 60 येईल परत, हा 60 डिग्री, 30 डिग्री, 90 डिग्री. सो उत्तर तुमचं 90-90 आहे. समजलं ना? म्हणजे इथे तुम्हाला काय बघायचंय की तुम्ही फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग मार्क कशा करतात. इट इज नॉट नेसेसरी की फोर बेरिंग छोटी येईल. आता एक ट्रॅव्हर्स तुम्हाला मी दाखवतो, एक उदाहरण म्हणून. ट्रॅव्हर्स तुमचा असा 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 आणि असा पण येऊ शकतो, किंवा ट्रॅव्हर्स असा 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 पण येऊ शकतो. ए बी सी डी किती फरक आहे बघून घ्या. ए बी सी आणि डी जर मेरिडियन इथे मार्क केली तुम्ही तर इथे तुमचा 30 डिग्री अँगल बनेल. इथे फोर बेरिंग जी बनेल ती 120 डिग्री बनेल सपोज. इथे फोर बेरिंग जी बनेल ती 210 डिग्री बनेल. आणि इथे जी फोर बेरिंग बनेल ती बनेल 300 डिग्री. समजून घ्या बरं का. म्हणजे ही लाईन कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाते? तर ही फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाते. ही जर म्हटली तुम्ही तर ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल? थर्ड क्वाड्रंट मध्ये जाईल. ही जर लाईन म्हटली तुम्ही तर ही सेकंड क्वाड्रंट मध्ये जाते, आणि ही म्हटली तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाते. सो 30 डिग्री अँगलला अशा प्रकारे हिशोब चालतो. पण बघा, जर सपोज ट्रॅव्हर्स मध्ये तुम्हाला फोर बेरिंग दिलेली आहे, तर याची ही फोर बेरिंग येते ए बी पासून, तर ही किती येईल? ही तुमची जाते सरळ सरळ 300 डिग्री. तर ही तुमची जाते कशामध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ मध्ये असा फरक आहे. आता जेव्हा इथे मोजणार तेव्हा या बीसी ची जी फोर बेरिंग आहे ती इथे येऊन जाईल, बरोबर. म्हणजे तुम्ही जो एबीसीडी वरून तुमचा गोंधळ होऊ शकतो. युजली तुम्हाला वाटतं की फोर बेरिंग छोटी आणि बॅक बेरिंग मोठी. इट इज नॉट द केस. असं काही नाही, उलट पण होऊ शकतं. फोर बेरिंग पण मोठी राहू शकते, छोटी राहू शकते. आता ही जी लाईन आहे याची जर फोर बेरिंग 300 तर बॅक बेरिंग काय येईल? 300 मध्ये 180 ऍड केला तर 360 क्रॉस होतो, तर चालणार नाही. म्हणून 300 मधून 180 वजा करायचा, ते असेल त्याची बॅक बेरिंग. किती येईल? 120 डिग्री. संपलं. असं करायचं. सपोज इथे फोर बेरिंग 30 डिग्री आहे, तर 30 मधून 180 वजा करून निगेटिव्ह आन्सर येतं का? हो येतं. तर नाही चालणार. पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे, पण 360च्या पुढे नको. मग 30 मध्ये 180 ऍड करून बघा. सगळ्यात अगोदर ऍड केला तर 360 क्रॉस होत नसेल तर तेच उत्तर आहे, आणि जर होऊन गेला क्रॉस तर मायनस करा. 30 प्लस 180 210 डिग्री. सो या लाईनची बॅक बेअरिंग जी आहे ती आहे 210 डिग्री. की ऑब्व्हियसली तुम्ही इथून याच्यावर मोजली तर भेटून जाईल तुम्हाला. याची जर फोर बेरिंग 120 आहे, त्याची बॅक बेरिंग काय येऊन जाईल? 300 डिग्री येऊन जाईल. 180 ऍड करा, 360 क्रॉस होतो का? नाही, 300 होतोय फक्त, म्हणजे चालेल, तेच उत्तर आहे. बॅक बेरिंग कोणत्या लाईनची? याची. ही बघा इकडे जाते डायरेक्ट. याचं जर म्हटलं फोर बेरिंग 210 आहे, तुम्ही 210 मध्ये 180 जर ऍड करून बघितला तर तो येतो 9. 390 उत्तर चालणार नाही. याचा अर्थ वजाबाकी करायची. वजा करा. 210 वजा 180, इथे उत्तर आलं 30 डिग्री. यस, 30 डिग्री इज द बॅक बेरिंग. हे बघा इथंच जागेवर. ओके, बॅक साईडला घेतली बेरिंग, किंवा इथे घ्या, तिथे नाही, इथंच 30 डिग्री ही लाईन.
याची बॅक बेरिंग 30 डिग्री, किंवा इकडून घ्या, इथंच बघा 30 डिग्री, याचं 300, तुम्ही ऑफकोर्स -180 करा, 120 डिग्री येऊन जाईल त्याची बॅक बेरिंग, कारण 4 बेरिंग 300. तुम्ही फक्त काय करा, 4 बेरिंग दिली असेल +180 करा, 360 क्रॉस होतोय का चेक करा. जर होत नसेल तर ते उत्तर देऊन द्या बॅक बेरिंगचं. जर होत असेल तर मग ऍड करायला होतं ना, ऍड रॉंग आहे, वजा बाकी करा. सपोज तुम्हाला 4 बेरिंग 120 आहे, +180 केलं 300 उत्तर येतं, 360 पेक्षा छोटं आहे, चालेल, तेच उत्तर आहे. सपोज तुमचं 4 बेरिंग हे 200 डिग्री, तर बॅक बेरिंग ऍड करून बघा. बॅक बेरिंग साठी 180 डिग्री ऍड करा. 200 मध्ये 180 केला, 380 होतो, नाही चालणार, 360 नको क्रॉस व्हायला. मग 200 मधून 180 वजा केलं, पॉझिटिव्ह उत्तर येतं, काय येतं 20 डिग्री. सो 20 डिग्री इज द बॅक बेरिंग. सो सरळ सरळ तुम्ही 180 ऍड केला, 360 क्रॉस व्हायला नको, आणि 180 वजा केला तर निगेटिव्ह उत्तर यायला नको. जे पण बसत असेल ते तुमचं फायनल आन्सर असेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. न्यूमरिकल डोसला तुम्ही प्रतिसाद देत आहात, पण अजून प्रतिसादाची गरज आहे. सेशन्सला शेअर करत जा, व्हिडिओजला लाईक करत जा. विदाऊट लाईक जात जाऊ नका. एक लाईक म्हणजे तुमचा व्हॅल्युएबल असतो, पण तुमच्यासाठी तो लाईक देणं काही खूप मोठी किंवा अवघड गोष्ट नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही लाईक करू शकता. दॅट्स वाय व्हिडिओला लाईक करत जा आणि फ्रेंड्स सोबत शेअर करत जा. नॉलेज जर तुम्ही वाटणार तर ते ऑफकोर्स वाढेल, कधीच कमी होणार नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. प्रॉपर नोट डाऊन करा. होप तुम्ही नोटबुक मेंटेन केली असेल न्यूमरिकल डोससाठी. अपकमिंग न्यूमरिकल डोसच्या सेशनसाठी तयार राहा. स्टे ट्यून्ड. सबस्क्राईब करून ठेवा इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला, आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.